नमस्कार मंडळी, कशी आहात सर्व? चला फायनली आज श्रावण संपलाय तर मटणाचा बेत बनवूया. 10 वाजले, मटण घेऊन आलो. मस्त मटण बिर्याणी आणि भाजी बनवणार. चला आता मटण वॉश करून घेतो. स्वच्छ 2 वेळेस धुवून घेतो मटण. आता मटण धुवून झालं. हळद मीठ लावून घेऊ मस्त. हळद जरा जास्तच वापरायची, म्हणजे सर्व बॅक्टेरिया वगैरे असतात ना, मरून जातात हळदीमध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चला आता मटण शिजायला घालूया. अद्रक लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, कांदा आणि कोथिंबीर एवढंच घालायचं. सूप खूप छान बनतो. तेलामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकूया. कांदा आणि मिरची तेलामध्ये फ्राय करून घेऊया. व्यवस्थित परतून झाल्यावरती त्यामध्ये मटण घालूया. आता मटण परतून घेऊया व्यवस्थित. थोडी कोथिंबीर टाकूया वरतून. परतून घेऊया. थोडं गरम पाणी टाकूया त्याच्यामध्ये. परतून घेऊया परत. आणि आता घेऊ. 4 ते 5 शिट्ट्या होऊ देऊ. झालं, आता शिजलं का ते बघू. आता उकड तयार झालेली आहे, तर थोडी खाण्यासाठी बाहेर काढूया. आता बिर्याणी बनवूया. खडे मसाले टाकले आहे कुकरमध्ये. कांदा, कांदा परतून घेऊया ब्राऊन होईपर्यंत. त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट, आता यामध्ये काही मसाले घालूया. मिरची पावडर, हळद आणि लाल तिखट. हा बिर्याणी मसाला घालून घेऊया. टोमॅटो, आता मीठ घालून व्यवस्थित परतून घेऊया. आणि लगेच त्याच्यामध्ये मटण घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया. तांदूळ घातलेले आहेत. आता या मध्ये गरम पाणी घालून थोडंसं मटण सूप टाकायचं.
आता कुकर लावून घेऊया आणि 3 शिट्ट्या होऊ देऊ. आता आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. किती साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली बिर्याणी आहे. बिर्याणीचा आस्वाद घेऊन इकडे मटण पण बनवलं आहे अगदी साध्या पद्धतीने. अद्रक लसूण पेस्ट आणि मसाला घरचा. आता इकडे ज्वारीच्या भाकरीची तयारी चालू आहे. वाव, भाजी पण तयार झालेली आहे आणि इकडे भाकरी पण तयार झालेल्या आहे ज्वारीच्या. अशा प्रकारे मटण रस्सा आणि ज्वारी भाकर आणि बिर्याणी साध्या सोप्या पद्धतीने बनवली आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.